नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रसारक मंडळ वनी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वनी वर्ग 11वा विषय समाजशास्त्र। मी प्राध्यापक दादा विठोबा उपासे। आपण मागील पिरियडला समाजशास्त्राचा उदय आणि व्याप्ती याच्यावर आपण माहिती पाहिलेली आहे। समाजशास्त्राचा जो उदय आहे, या उदय युरोप खंडामध्ये फ्रान्स देशामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं। फ्रान्स देशामधून समाजशास्त्र एक स्वतंत्र शास्त्र आहे, स्वतंत्र विद्याशाखा आहे आणि म्हणून समाजशास्त्राचा अभ्यास स्वतंत्र रीतीने झाला पाहिजे। याच्या आधी समाजशास्त्राचा अभ्यास वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये होत असल्याचं आपल्याला दिसून येतात। ऑगस्ट कॉम्टे यांनी समाजशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र आहे आणि त्यांनी पॉझिटिव्ह ऑफ फिलॉसॉफी या त्यांच्या ग्रंथामध्ये 4थ्या आवृत्तीमध्ये सोशलॉजी या शब्दाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि म्हणून समाजशास्त्रामध्ये मानवी जीवनाचा अभ्यास स्वतंत्रपणे होणे गरजेचं आहे आणि म्हणून समाजशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र असल्याचं ऑगस्ट कॉम्टे यांनी सांगितलं आहे। समाजशास्त्राचा अभ्यास वेगवेगळ्या शास्त्रामध्ये न करता तो स्वतंत्रपणे झाला पाहिजे आणि त्यांनी समाजशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि म्हणून ऑगस्ट कॉम्टे यांना समाजशास्त्राचे आद्यजनक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो। त्याच्यानंतर युरोप खंडामध्ये पूर्ण युरोप खंडातील देशांमध्ये समाजशास्त्राचा स्वतंत्र अभ्यास झाल्याचं आपल्याला दिसून येतं। त्याच काळामध्ये आपल्याला युरोप खंडामध्ये प्रबोधन काळसुद्धा आपल्याला दिसून येतात। प्रबोधन काळ म्हणजे युरोपीय विचारांचा असा कालखंड की ज्यामध्ये कारणमीमांसा, अनुभव, धार्मिक आणि पारंपरिक अधिकारांना आव्हान दिले गेल्याचं आपल्याला दिसतं। फ्रान्स देशामध्ये जी राज्यक्रांती झाली आणि या राज्यक्रांतीमध्ये पूर्ण युरोपियन खंडातील देशांचं जीवनमान बदलल्याचं आपल्याला दिसतात। त्यांच्या जे सामाजिक जीवन आहेत त्या जीवनांमध्ये त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन आल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येतात। त्याच्यामध्ये जे जुने अनुभव आहेत ते जुने अनुभव लोकांनी त्यांचा त्याग करून ते नवीन अनुभव, विज्ञाननिष्ठ अनुभव त्यांनी आत्मसात केल्याचं आपल्याला दिसून येतात। धार्मिक ज्या परंपरा होत्या, परंपरेनुसार चालणाऱ्या ज्या परंपरा होत्या आणि म्हणून त्यांना आव्हान दिले गेल्याचं आपल्याला दिसतात आणि म्हणून या परंपरागत गोष्टींचा त्याग करून समाजामध्ये नवीन मूल्ये आल्याचं आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये नवीन मूल्यांमध्ये धर्मनिरपेक्षता, उदारमतवाद आणि लोकशाहीचे मूल्य असणारा
समाज निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतात. आपल्याला याच्यामध्ये युरोपियन लोकांची जे नवीन विचार व्यापक आणि नवीन जी विचारसरणी समोर आली, त्यामुळे परंपरागत गोष्टींचा त्याग करून परंपरागत गोष्टीचा नाहीसा करून आपल्याला नवीन विचार त्यांनी आत्मसात केल्याचं आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये धर्मनिस्पृहता, धर्मनिरपेक्षता, याच्या आधी समाजामध्ये धर्मांचा पगडा फार लोकांच्या मनावर होता आणि म्हणून धर्मांचा पगडा नाहीसा जाऊन इथे धर्मनिरपेक्षता म्हणजे कोणता धर्म श्रेष्ठ नाही आणि कोणता धर्म कनिष्ठ नाही. धर्मामध्ये निरपेक्ष दृष्टीनं बघणे, याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ आपल्याला दिसून येणार नाही. सर्व धर्म समभावाची भावना आपल्याला याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. जे नवीन मूल्य आले आहेत त्या नवीन मूल्यांमध्ये धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्म समभावाची भावना आपल्यामध्ये आत्मसात झाल्याचं आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर उदारमतवादी दृष्टिकोन आपल्यामध्ये आला. उदारवादी दृष्टिकोनमध्ये आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये ज्या परंपरागत आहेत, आपल्याला ज्या नकारात्मक भावना, व्यक्तीची नकारात्मक भावना जाऊन त्यांच्यामध्ये एक व्यापकता आल्याचं आपल्याला दिसून येतात. जुने विचार जाऊन परंपरागत विचार जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोन व्यक्तींमध्ये आल्याचं आपल्याला दिसून येतात. उदारमतवादी दृष्टिकोन म्हणजे व्यापकवादी दृष्टिकोन, प्रगल्भवादी दृष्टिकोन आपल्याला दिसून येतात. पुरोगामी विचारधारा नवीन गोष्टी शिकण्याची नवीन व्यापकता लोकांमध्ये आल्याचं आपल्याला दिसतात. त्याचबरोबर लोकशाहीची जी मूल्ये असणारा समाज, लोकशाहीची मूल्यामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी लोकशाहीची मूल्ये आहेत, ही लोकशाहीची मूल्य समाजामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतात. ह्या जो प्रबोधन काळ आहे, या प्रबोधन काळामध्ये समाजामध्ये सर्वधर्म समभाव, लोकांमध्ये दूरदृष्टिकोन आल्याचं आपल्याला दिसतात, सकारात्मक दृष्टिकोन आल्याचं आपल्याला दिसतात आणि समाजामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची भावना निर्माण होणारा समाज निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतात. याच काळामध्ये बौद्धिक घटकांमुळे प्रत्यक्षवादी म्हणजे विज्ञानवादी दृष्टिकोन लोकांमध्ये आल्याचं आपल्याला दिसतात. याच्यामध्ये या प्रबोधन काळामध्ये लोकांमध्ये लोक शिकू लागलेली आहेत, त्यांच्या बुद्धींचा विकास झालेला आहे, लोकांमध्ये व्यापकता आलेली आहे, दूरदृष्टिकोन आलेले आहेत, लोकांची प्रगती झालेली आहे, लोकांचा याच्यामध्ये विकास झाल्याचं आपल्याला दिसतात आणि लोकांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन आला आहे. परंपरागत गोष्टीचा त्याग करून वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांनी स्वीकारल्याचं आपल्याला दिसतात. त्याचबरोबर तर्कशुद्ध, विवेकवादी व शास्त्रीय विचारांना महत्त्व प्राप्त झाल्याचं सुद्धा आपल्याला दिसतात. समाजामध्ये विवेकवाद म्हणजे वैचारपूर्ण निर्णय घेणे आणि ते शास्त्राला अनुसरून शास्त्रीय विचारांना लोकांच्या मनामध्ये विचार आल्याचं आपल्याला दिसतात आणि म्हणून विवेकवादी विचारांचे महत्त्व समाजामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर प्रबोधन काळामध्ये कार्यकारण संबंधावर सुद्धा भर दिल्याचं आपल्याला दिसतात. कर्तृत्वावर, याच्यामध्ये व्यक्तीच्या कर्तृत्वावर भर दिल्याचं आपल्याला दिसतात. ज्याचं कार्य करेल त्याच्यानुसार त्या व्यक्तीला त्याच्या कार्याचं, त्यांच्या परिश्रमाचं, त्यांच्या कष्टाचं त्यांना मोबदलासुद्धा मिळेल, हे याच्यामध्ये आपल्याला प्रबोधन काळामध्ये आपल्याला दिसतात. या बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंतामध्ये प्रामुख्याने या प्रबोधन काळामध्ये जे बुद्धिवादी लोक होते
त्या लोकांच्या समाजशास्त्रज्ञ होते, त्याच्या विचारांचा प्रभाव समाजावर झाल्याचा आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये आपल्याला थॉमस हॉब्स, त्याच्यानंतर जॉन लॉक, त्याच्यानंतर रुसो, मॉन्टेस्क्यू, फ्रान्सिस बेकन, सिसेरो, मॅकियावेली इत्यादी विचारवंतांचा समावेश करता येतो, जो समाजामध्ये या प्रबोधन काळामध्ये जे बुद्धिजीवी वर्ग होते, जे विचारवंत होते, त्या विचारवंताचा प्रभाव समाजावर झाल्याचं आपल्याला दिसतात आणि समाज एक प्रगतीकडे गेल्याचं आपल्याला, प्रगती झाल्याचं आपल्याला दिसून येत असल्याचं आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे घटक. समाजशास्त्राची जी निर्मिती आहे त्या समाजशास्त्राच्या निर्मितीवर अनेक घटकांचा प्रभाव झाल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये नंबर 1 आहेत व्यापारी क्रांती. व्यापारी क्रांतीमध्ये सन 1450 ते 1800 त्या काळात घडलेल्या अनेक घटकांची मालिका म्हणजे ही क्रांती होय. आपल्याला 1450 ते 1800 या काळामध्ये अनेक घटना घडल्या आणि ह्या घटनामध्ये एक परिवर्तनवादी घटना घडल्या आणि म्हणून ह्या घटनाच्या अनेक घटना घडल्या, त्यांचीच मालिका म्हणजे क्रांती होय. या सर्व घटनांमुळे युरोपमधील मध्ययुगातील कुंठित आणि उपजीविकेपुरती असणारी जी अर्थव्यवस्था बदलू लागली. जी व्यापारी क्रांती आहे त्या व्यापारी क्रांतीमुळे युरोपियन समाजातील जीवनमान पूर्णपणे बदलल्याचं आपल्याला दिसतात. त्यामुळे युरोप खंडातील देशामध्ये जी उपजीविकेपुरती म्हणजे पोट भरण्यापुरती जी अर्थव्यवस्था होती, ती अर्थव्यवस्थेमध्ये बदल झाल्याचं आपल्याला दिसतात आणि त्यांची जागा व्यावसायिक क्रांतीने म्हणजे उद्योगांनी आर्थिक व्यवहारात उद्योग क्रांतीने घेतल्याचं आपल्याला उद्योगांनी घेतल्याचं आपल्याला दिसून येतात. परंपरागत जे व्यवसाय आहेत ते व्यवसाय जाऊन जे कुटीर उद्योग आहेत त्याची जागा जाऊन इथे यंत्रांनी जागा घेतल्याचं सुद्धा आपल्याला दिसतात आणि म्हणून व्यवसायामध्ये क्रांती झाली, नवनवीन उद्योगधंद्याची निर्मिती झाल्याचं आपल्याला दिसतात आणि म्हणून त्यामुळे आर्थिक व्यवहारात त्याची वाढ होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादनात वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतात. व्यावसायिक क्रांती झाली, परंपरागत व्यवसाय नाहीसे होऊन लोकांमध्ये परिवर्तन झालं, लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला, विज्ञानिष्ठ लोक झाले आणि म्हणून याची जागा आपल्याला याच्यामध्ये आपल्याला औद्योगिक क्षेत्रामध्ये विज्ञानानं केलेली जी प्रगती आहे, औद्योगिकरण झाल्याचं आपल्याला दिसतात आणि औद्योगिकरण झाल्यामुळे आर्थिक व्यवहारात फार मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतात. औद्योगिकरणामुळे उत्पादनात वाढ झालेली आहे, मानवांची जागा यंत्राने घेतलेली आहे आणि वाजवीपेक्षा उत्पादन जास्त प्रमाणात झाल्याचं आपल्याला दिसून येतात. त्यामुळे युरोपियन देशाची आर्थिक व राजकीय सत्ता निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतात. त्यांच्यामध्ये औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांतीची सुरुवात इंग्लंडमध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे मानवाची जागा यंत्राने घेतली आणि उत्पादन त्यामुळे जास्त प्रमाणात उत्पादन झाल्याचं आपल्याला दिसून येतात. त्यामुळे युरोपियन देशाची आर्थिक व राजकीय सत्ता निर्माण झाली. युरोपियन देशामध्ये युरोप खंडातील देशांतील जीवनमान बदलल्याचं आपल्याला दिसतात. त्यांची आर्थिक परिस्थिती सुदृढ झाल्याचं आपल्याला दिसतात आणि म्हणून
राजकीय सत्ता निर्माण करण्यासाठी युरोप खंडातील देश समोर आल्याचं आपल्याला दिसून येतात. उद्योगासाठी भूमार्गापेक्षा सागरी मार्गाला अधिक पसंतीक्रम मिळू लागला. आपल्याला आज जगातील इतर देशांमध्ये, इतर खंडातील देशांमध्ये उद्योगधंदे वाढवण्यात असेल तर त्यांनी आपल्याला उद्योगासाठी भूमार्गांपेक्षा ते भूमार्गाचा अवलंब केला नाही तर त्यांनी सागरी मार्गांचा अधिक पसंती दिल्याचं आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे युरोपमधील बाजारात पूर्वेकडून आलेल्या उत्पादित माल, मसाले आणि कापडांची रेलचेल दिसून आल्याचं आपल्याला दिसतात. औद्योगिकरणाच्या माध्यमातून उत्पादन जास्त प्रमाणात झाल्यानंतर त्यांनी व्यापाराच्या निमित्ताने इतर देशामध्ये सुद्धा व्यापार करू लागल्याचं आपल्याला दिसतात. आणि म्हणून युरोपमधील बाजारात पूर्वेकडून आलेले जे उत्पादित माल आहेत, मसाले आहेत, कापडांची अनेक प्रकारचे कापड आपल्याला मार्केटमध्ये दिसू लागल्याचं आपल्याला दिसू लागतात. त्यामुळे व्यापारी क्रांतीमुळे बँक सेवा अधिकाधिक विस्तारित होऊ लागल्याचं आपल्याला दिसतात. व्यापारी क्रांतीमुळे औद्योगिकरण झाले. औद्योगिकरण झाल्यामुळे लोकांना याच्यामध्ये आपल्याला अनेक औद्योगिकरणामुळे अनेक समाजातील लोक एकत्र काम करत असल्याचं आपल्याला दिसून येतात. आणि उत्पादन जास्त प्रमाणात होऊ लागलेलं आहे. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये लोकांमध्ये जे व्यक्तिशः भेदाभेद होता त्या नाहीसा झाल्याचा आपल्याला दिसतात. लोकांमध्ये एक समानतेचा दृष्टिकोन समोर आल्याचा आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे आपल्याला बँक ज्या सेवा आहेत त्या बँकेच्या सेवा आपल्याला अधिकाधिक विस्तारित होऊ लागल्याचं आपल्याला दिसतात. अनेक बँकांची निर्मिती आपल्याला झाल्याचं आपल्याला दिसतात. बँकेच्या माध्यमातून समाजातील लोक व्यवहार करू लागल्याचं आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे आर्थिक क्रांतीचे एक द्योतक होते. त्यामुळे आर्थिक क्रांती झाल्याचं आपल्याला दिसतात. आणि व्यवहारामध्ये कागदी चलन अस्तित्वात आल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून या सर्व क्रांतिकारी बदलामुळे मध्यम वर्गांची निर्मिती होऊन त्यांनाही आर्थिक सत्तेत सहभागी होऊ लागले. हे सर्व आपल्याला औद्योगिकरणामुळे म्हणजे व्यापारी क्रांतीमुळे बदल झाल्याचं आपल्याला दिसतात. समाजामध्ये अनेक क्षेत्रामध्ये बदल झाल्याचं आपल्याला दिसतात. यामुळेच आपल्याला समाजामध्ये एक मध्यम वर्गाची निर्मिती झाली. आणि मध्यम वर्गाची निर्मिती होऊन त्यांनाही आर्थिक सत्तेमध्ये सहभागी येऊ लागले. त्यांना सुद्धा आर्थिक व्यवहार करण्याची सुद्धा ते सहभागी झाल्याचं आपल्याला दिसतात. हा एक अत्यंत महत्त्वाचा बदल समाजामध्ये आपल्याला झाल्याचं आपल्याला दिसतात. आणि म्हणून याबद्दल अत्यंत महत्त्वाचा असल्याचं सुद्धा आपल्याला दिसतात. इथे धर्मावर आधारित समाजव्यवस्था नाहीशी होऊन इथे औद्योगिकरणामुळे एक आपल्याला आधुनिक समाज जीवन आपल्याला पाहायला येऊ लागल्याचं आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे या सर्व बदलांचा परिणाम म्हणून समाजातील संबंधांमध्ये बदल होऊ लागले. या सर्व बदलांचे स्वरूप आणि प्रकार हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय बनल्याचं आपल्याला दिसतात. याच्यामुळे आपल्याला समाजामध्ये जे आपला बदल झाल्याचं आपल्याला दिसतात. त्यामुळे समाजामध्ये सामाजिक संबंधांमध्ये सोशल रिलेशनशिपमध्ये सुद्धा बदल झाला आहे. लोकांचे जे संबंध आहेत ते रिलेशन्स आहेत अनेक लोकांशी येऊ लागलेले आपल्याला दिसतात. आपल्याला आप्त लोकांसोबत की आपण ज्या लोकांसोबत एकत्र काम करतो त्या लोकांसोबत आपले घनिष्ठते संबंध, अगदी जवळचे संबंध आपले निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे आपल्यातली संकुचित वृत्ती नाहीशी होऊन आपल्यामध्ये समाजातील लोकांमध्ये एक व्यापकता झाल्याचं आपल्याला दिसतात.
एक व्यापकता आल्याचं आपल्याला दिसतात. म्हणून आपल्याला या सर्व बदलांचे स्वरूप आणि त्यांचे प्रकार हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय बनण्याचा आपल्याला दिसून येत असतात. आणि त्याच्यानंतर समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे ज्या घटकांमध्ये नंबर 2 आहेत औद्योगिक क्रांती. इंग्लंडमध्ये 18व्या शतकामध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाल्याचं आपल्याला दिसतात. इंग्लंडमध्ये औद्योगिकरणाला सुरुवात झाली आणि औद्योगिकरणाला सुरुवात झाल्यामुळे औद्योगिकीकरणाची एक क्रांती निर्माण झाली आणि लोकांमध्ये फार मोठा बदल झाला आहे. लोकांच्या सामाजिक जीवनामध्ये बदल झाले आहे, लोकांच्या आर्थिक जीवनामध्ये सुद्धा बदल झाल्याचं आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे प्रथम इंग्लंडमध्ये औद्योगिकरण झालं आणि त्यांचे परिणाम अतिशय चांगले आले आहेत. लोकांचं सामाजिक जीवन आणि आर्थिक जीवन बदललं. त्याच्यानंतर युरोप देशांमध्ये, युरोप खंडातील इतर देशांमध्ये सुद्धा एक प्रकारे बदल झाल्याचं आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे औद्योगिक क्रांती ही एक अशी घटना होती की जिचा युरोपमधील सर्व सामाजिक क्षेत्रांवर फार मोठा प्रभाव पडल्याचं आपल्याला दिसतात. औद्योगिक जी क्रांती झाली आहे त्या क्रांतीमुळे सामाजिक जे जीवन आहेत ते सामाजिक जीवन फार मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचं आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये आपल्याला या औद्योगिकरणामुळे सर्व समाजातील लोकांना व्यवसाय करण्याचा, औद्योगिक कारखान्यामध्ये काम करण्याचा एक समान अधिकार मिळाल्याचा आपल्याला दिसून येतात. त्यामुळे लोकांकडे एक पैसा येऊ लागलेला आहे आणि त्यामुळे लोकांचं सामाजिक जीवन अतिशय चांगल्या प्रकारे लोक जीवन जगू लागल्याचं आपल्याला दिसतात. औद्योगिक क्रांतीमुळे अनेक नवनवीन साधने, यंत्रे पण तंत्रज्ञानात सुधारणा होत होत्या. औद्योगिकरण झालं आहे त्यामुळे औद्योगिकरणामुळे नवनवीन साधनं निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतात. तसेच तंत्रज्ञान, नवनवीन तंत्रज्ञान आल्याचं आपल्याला दिसतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वस्तूचे उत्पादन झाले आणि त्यामुळे 1760 ते 1830च्या दरम्यान यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान आणि उत्पादनाच्या व्यवस्थेमध्ये नवीन शोधांची मालिकाच निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतात. 1760 ते 1830 दरम्यान नवनवीन यंत्रसामुग्री येऊ लागली आहेत आणि ज्या यंत्रसामुग्रीमुळे जास्तीत जास्त उत्पादन होऊ लागल्याचं आपल्याला दिसतं. नवीन तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी आल्याचं आपल्याला दिसतं. त्यामुळे उत्पादन क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन होऊ लागल्याचं आपल्याला दिसतात. त्याचाच परिणाम म्हणजे आपल्याला कारखाना उत्पादन पद्धती निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतात. समाजामध्ये युरोपियन देशांमध्ये जी सरंजामशाही व्यवस्था होती त्या सरंजामशाही व्यवस्थेचं रूपांतर आज आपल्याला भांडवलशाही व्यवस्थेमध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतात. सरंजाम व्यवस्था नाहीशी झाली आणि त्यांची जागा भांडवलशाही व्यवस्थेने घेतल्याचं आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे या आर्थिक बदलांमुळे सरंजामशाही मागे पडली आणि भांडवलशाही पद्धती निर्माण झाली आपल्याला दिसतात. याच्यामध्ये भांडवलदारांचा एक नवीन वर्ग निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये औद्योगिक क्रांतीमध्ये जो भांडवलदार उद्योग उभा करण्यासाठी जो भांडवलदार वर्ग आहे त्या एक नवीन वर्ग समाजामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतात आणि त्यांनी औद्योगिक व्यवस्था आपल्या नियंत्रणात ठेवली. तो भांडवलदार वर्ग आहे. पूर्ण भांडवलदार वर्गामध्ये जी औद्योगिकरणाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था भांडवलदार लोकांनी आपल्या नियंत्रणात ठेवल्याचं आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे औद्योगिक क्रांतीमुळे समाजामध्ये फार मोठा बदल झाल्याचं आपल्याला दिसून येतात. औद्योगिकरणामुळे जे परस्पर जुनी परंपरा होती ती आपल्याला याच्यामध्ये नवीन आधुनिकीकरणाची परंपरा, आधुनिकीकरण समाजामध्ये आल्याचं आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे जुन्या घरगुती उत्पादित
किंवा हस्तनिर्मित वस्तूकडून नव्या यंत्रोत्पादित वस्तूकडे वाटचाल सुरू झाल्याचं आपल्याला दिसतात. जे परंपरागत व्यवसाय होते, जे कुटीर उद्योग होते, जे गृह उद्योग होते, ते आज आपल्याला नाहीसे झाल्याचं आपल्याला दिसतात. आणि आपल्याला नवीन यंत्राच्या माध्यमातून जे वस्तू निर्मिती झाली आहेत त्या वस्तू आज आपल्याला बाजारात आल्याचं आपल्याला दिसतात. आणि त्या बाजारातून आल्यानंतर त्या आपल्याकडे आल्या, आपल्या घरी आल्याच आपल्याला दिसतात. म्हणजे याचा अर्थ आपल्याला उत्पादित हस्तनिर्मित वस्तूकडून नव्या यंत्रोत्पादित वस्तूकडे वाटचाल सुरू झाल्याचं आपल्याला दिसतात. आणि म्हणून अशा प्रकारे औद्योगिक क्रांतीचा संपूर्ण समाजावर खूप प्रभाव पडल्याचं सुद्धा आपल्याला दिसतात. जी औद्योगिक क्रांती झाली आहे, औद्योगिक क्रांतीमुळे समाजावर फार मोठा प्रभाव पडला आहे. एक चांगला प्रभाव पडला आहे. इथे यंत्राच्या माध्यमातून अनेक वस्तू कमी वेळामध्ये जास्त वस्तूचं उत्पादन होऊ लागलेलं आहे. आणि त्यामुळे समाजामध्ये एक प्रगती झाल्याचं आपल्याला दिसतात. समाजाचा एक विकास झाल्याचं आपल्याला दिसतात. आज आपण इथेच थांबू आणि उद्याच्या पिरियडला आपण नवीन घटक घेऊ. धन्यवाद.